महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, लाडकी बहीण विषयी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अद्याप तुम्ही लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। काय माहिती आलेली आहे की 17 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। तुम्ही इथं पाहू शकता 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। महाराष्ट्र बँक असो, स्टेट बँक ऑफ इंडिया असो, त्यानंतर ICICI बँक असो, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे जमा झाले ते बँकांची लिस्ट सुद्धा आलेली आहे आणि 17 जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेची मोठी वाढ आता होणार आहे। 21 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना हप्ता दिला जाणार आहे। बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करत असाल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा जमा होतोय आणि त्यासोबत आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, काय बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना 21 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे। याला पूर्णपणे मंजुरी देण्यात आलेली आहे। आतापर्यंत ही अनाउन्समेंट होती, आता ही अनाउन्समेंट खरं झालेली आहे आणि अनाउन्समेंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली आहे की लाडक्या बहिणींना 21 रुपये प्रमाणे आम्ही हप्ता जमा करणार। म्हणजे जानेवारीचा हप्ता, बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा जो हप्ता दिला जाणार आहे तो 21 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। याला पूर्ण मान्यता झालेली आहे। आता कोणकोणत्या बहिणींना हप्ता वाटप झालेला आहे ती माहिती आपण पाहूया। कारण आणि त्यासोबतच लाडक्या बहिणींना 3 मोठे गिफ्ट दिले जाणार आहे मकर संक्रांती निमित्त। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण मकर संक्रांतीला 3 गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी आलेले आहे। मोफत सिलाई मशीन, भरपूर दिवसापासून बहिणी याची वाट पाहत आहे की मोफत सिलाई मशीनसाठी आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि ज्या बहिणींनी अजून फॉर्म भरलेला नसेल त्यांच्यासाठी अपडेट आलेली आहे। मोफत सिलिंग फॅन म्हणजे पंखा जो असतो ना, फिलिंग फॅन, तो सुद्धा तुम्हाला आता वाटप होणार आहे। मोफत प्रेशर कुकर हे सुद्धा दिलं जाणार आहे। आता यासाठी पात्रता काय राहणार आहे, अर्ज कुठं करायचा, अर्ज करण्याची मुदत काय आहे ते सुद्धा माहिती आपण तुम्हाला सांगणार। तुमच्या रेशन कार्डवर मिळणार मोफत पैठणी साडी। आता बघा, भरपूर काय, आता इलेक्शन वगैरे सुरू असताना, आचारसंहिता चालू असताना कोणी काय आश्वासन देतं, कोण काय आश्वासन देतं, तुम्हाला माहिती आहे। एकनाथ शिंदे साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही पैठणी साडी वाटप करणार। तर ते पैठणी साडी मकर संक्रांतीला दिले जाऊ शकते। कारण लाडक्या बहिणींना सण साजरा करण्यासाठी पैठणी साडी वाटप होऊ शकतं रेशन कार्डच्या माध्यमातून। आता रेशन कार्डच्या माध्यमातून म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला रेशन कार्डवर विविध प्रकारे वस्तू दिली जातात, जसं की गहू, तांदूळ वगैरे, हे सर्व काही तुम्हाला दिले जातात, त्याच पद्धतीने तुम्हाला आता याच रेशन कार्डच्या माध्यमातून, पिवळे असू द्या, केसरी रेशन कार्ड असू द्या, कुठलेही रेशन कार्ड असू द्या, तुम्हाला आता तुमच्या ज्या ठिकाणी धान्य दुकानावर जिथं धान्य तुम्हाला भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला एक पैठणी साडी मकर संक्रांतीच्या निमित्त देऊ शकता, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। आता तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता वगैरे चालू आहे, यामध्ये तुम्हाला मकर संक्रांतीच्या आधीच तुमच्यापर्यंत ही वस्तू वाटप होऊ शकतं किंवा मकर संक्रांतीनंतर तुम्हाला ही वस्तू दिली जाऊ शकतं। पण याला घोषणा झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। तर 21 रुपये प्रमाणे तर हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींना मकर संक्रांती विशेष बोनस 21 रुपये सुद्धा आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत। आता काल जी बातमी आलेली आहे, काल या बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी अनाउन्समेंट केलेली आहे, घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 21 रुपये प्रमाणे हप्ता देणार आणि हे जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करून दाखवणार। सण आनंदाने साजरा करण्यासाठी शासनाने थेट योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिलांना ही घोषणा केलेली आहे। तर बघा, आपण सर्व एक एक प्रकारे अपडेट पाहूया की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कोणत्या 17 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भरपूर बहिणींना अजून मिळालेला नाही। तर आता ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र दिला जातोय। लाडक्या बहिणींना ज्यांना डिसेंबर महिन्याची तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होतोय आणि ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बाकी असेल त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा केला जातोय। आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना 21 रुपये प्रमाणे जानेवारीचा हप्ता वाटप
होऊ शकतो, याला पूर्णपणे मान्यता झालेली आहे. पूर्णपणे याचं जेवढं डॉक्युमेंट असतं सर्व क्लिअर झालेलं आहे, याची तरतूद सुद्धा झालेली आहे. तर बघा, तुम्हाला माहिती आहे विधानसभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बिल पास केलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे वाटप करण्यासाठी ते बिल आता मान्य केलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला आता मकर संक्रांतीला वेगवेगळे तुम्हाला गिफ्ट दिले जाणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे पहिली बातमी आलेली आहे, 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जातोय, तो 2100 रुपये प्रमाणे. दुसरा म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे तुमच्या अकाउंटला जमा करण्याची सुरुवात झालेली आहे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींना वेगवेगळे गिफ्ट दिले जात आहे. तर बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता उपमुख्यमंत्री सीएम एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या आज वितरणाला सुरुवात केलेली आहे. लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा, महिलांना स्वतःच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ओरिजिनल महिला ज्या म्हणजे आता लाडकी बहीण योजनेची वाट पाहत असाल त्यांना आता दर महिन्याला 1500 रुपये थेट लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचे दिले जातात. तर आता ज्या बहिणी पात्र राहतील, ज्या महाराष्ट्र रहिवासी बहिणी असतील, म्हणजे ज्यांचं वय 21 ते 65 दरम्यान असेल 2026 मध्ये, त्या बहिणी आता पात्र असतील तर त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे जानेवारीपासून हप्ता दिला जाऊ शकतो. वार्षिक उत्पन्न 2026 मध्ये 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे, कारण डीबीटीचा बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने आता तुम्हाला आणि मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला आणि त्यांना नोव्हेंबर महिन्याचा, आणि ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला आता जमा होतोय डिसेंबर महिन्याचा, नोव्हेंबर महिन्याचा, आणि काही महिलांचा मागील हप्ता देखील बाकी असेल तर अशा 4500 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सुद्धा सही झालेली आहे. चेकवर सही झाल्यानंतर लाडक्या बहिणींना सुमारे मकर संक्रांतीच्या आधीच पैसे वाटप केले जात आहे. तर बघा, महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची घोषणा, लाडक्या बहिणींना 3 हप्त्याचे जिल्ह्यानुसार वितरण होणार आहे. तर बघा, यासाठी आता 17 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता या जिल्ह्यांमध्ये वाटप होतोय. सर्वात अगोदर तुम्हाला जिल्ह्यांची नावं दाखवतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वात पहिला जिल्हा येतो, तर सर्वात पहिला जिल्हा जळगाव. तुम्ही जर जळगावला राहत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जळगावला सर्वात अगोदर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर येतो बघा, धाराशिवला पैसे जमा होत आहे. धाराशिवला सुद्धा आज पैसे जमा होत आहेत. तर आज त्यानंतर येतो बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर नांदेडला पैसे जमा झाले. त्यानंतर येतो नंदुरबारला पैसे जमा झाले. धुळ्याला सुद्धा पैसे जमा झालेले आहे. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे, ठाणे, नागपूर, त्यानंतर यवतमाळ, गडकळी, गोंदिया, रायगड, त्यानंतर येतो सांगली, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर, मुंबई, असे या 17 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटला नाही त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा दिला जात आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला हप्ता जमा झाला असेल. हप्ता जमा झाला नसेल तर 3 दिवसाचा कालावधी लागतो. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 17 जिल्ह्यांमध्ये कंप्लीट होत आहे. उद्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये, परवा उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, सर आम्हाला पैसे भेटले, असं नाही भेटले असेल तर नाही सुद्धा म्हणू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.